मी सांगण्यासाठी काहीच उरलं नाहीये दादा. रुपाली चाकणकर या बलात्कारी कराच्या मार्केटिंग अधिकारी होत्या. त्याचे पैसे सांभाळणं, त्याच्याकडे महिला घेऊन जाणं हे त्या काम बघत होत्या. आणि अशा वेळेस आमची मागणी आहे रुपाली चाकणकर बाईंना अटक करावी आणि बंधू भावाला फाशी द्यावी. नीलम गोरे या गेले 7 वर्ष तिथे जात होत्या. 3-3 तासाच्या पूजा करत होत्या. म्हणजे महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर नीलम ताई आगे 100 कॅमेरा पीछे अशा होत्या. आणि आता त्यांना काहीच नाही, कारण का त्या तिथे जात होत्या, भक्त होत्या, नाडा बांधला होता त्यांच्या हातात मंत्रीपदासाठी, आमदारकीसाठी. म्हणून तुम्ही गप्प आहात. चित्रा वाघ गुहेत जाऊन बसलेत गप्प, मेधा कुलकर्णी गप्प. म्हणजे आज पुण्यामध्ये तर मी विचारते, सगळ्या महिला गायब कुठे आहेत? नगरसेविका, आमदार का गप्प आहे? तुमच्या आई बहिणींबरोबर असं झालं असतं तर काय केलं असतं? खरंच पुण्यातल्या महिला प्रतिनिधी गायब आहेत का हरवल्यात हा प्रश्नचिन्हच आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.